नमस्कार मित्रांनो, सातारचा वाघ या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी सांगत आहे माझ्या जीवनाचा संघर्ष सत्य घटनावर आधारित 20वा पार्ट. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सातारचा वाघ या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि मी 19व्या पार्टमध्ये सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला, की माझ्या जाण्याचा टायमिंग, रिटायर होण्याचा टायमिंग आला होता. आणि रिटायर होण्यासाठी एक 4 दिवस बाकी होते. डॉक्युमेंट वगैरे कारवाई झाली. आणि 3-4, 4-5 दिवस आपलं तेच प्रोग्राम चालतो. ह्या कंपनीची, ह्या कंपनीकडून पार्टी, त्या कंपनीची पार्टी, तिकडून पार्टी, इकडून, म्हणजे पार्ट्या चालत असतात. आणि खूप असं म्हणजे मस्त असं प्रोग्राम वगैरे असतो आर्मीचा. आणि जो जाणारा व्यक्ती आहे त्याचं खूप स्वागत वगैरे केलं जातं. आणि मस्तपैकी 3-4 दिवस गेले. आणि जाण्याचा टायमिंग आला. पण एवढं खूप दुःख असं वाटायला लागलं, की ज्या आपण जवानांसंग एक 15-15, 17-17 वर्ष काढली, त्या जवानांनी सोडून जायचं. आपले सर लोक आहेत, मेजर लोक आहेत, साहेब लोक आहेत, त्यांना सोडून जायचं, असं मनामध्ये तर दुःख होतच. का नाही होणार? कारण की आपण एवढं दिवस संघ काढलं, म्हणजे 17-17 वर्ष संघ काढणाऱ्या लोकांना आपण सोडून जातोय. आणि पुन्हा कधी भेटू किंवा भेट पण होत नाही, असं असतं ना. त्यामुळं दुःख पण खूप झालं. आणि मनात चांगलं पण वाटायचं, कारण की आता 17 वर्ष आपली पूर्ण झाली. आणि आपल्याला अभिमान आहे. आपण 17 वर्षाची आर्मीची नोकरी केली चांगल्या रीतीनं. आणि सही सलामत आपलं हातपाय घेऊन, सही सलामत आपल्याला काय न होता आपण घरी जाणार आहे. आणि ह्याचा पण आनंद होत होता मित्रांनो. आणि मग आपल्या जाण्याचा निरोप झाला मित्रांनो. आणि सगळ्यांना भेटीगाठी झाल्या, सगळं झालं. आणि आम्ही ट्रेनच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये 1 महिना असतो आपले डॉक्युमेंट कारवाई वगैरे करण्यासाठी. त्या कारवाईसाठी आपण सर्व डॉक्युमेंट घेऊन, युनिटमध्ये पण डॉक्युमेंट कारवाई होती, आणि ती डॉक्युमेंट घेऊन आपण पुण्यामध्ये जायला लागतं आम्हाला. आणि रेकॉर्डमध्ये, आणि ती सगळी छानबीन होती रेकॉर्डमध्ये आपल्या कागदपत्रांची पुन्हा आणखीन एकदा. आणि मग आम्ही जवळ-जवळ आमच्या युनिटमधले जवळ-जवळ 15-17 जण होतो संघ. आणि मग आम्ही रेकॉर्डमध्ये पोहोचलो. रेकॉर्डमध्ये पोहोचल्यानंतर मग रेकॉर्डमध्ये आपली ह्याची कारवाई चालू झाली. कागदपत्रांची कोणाची कमी पेशी आहे, काय आहे, ते सर्व पूर्णपणे केलं जातं मित्रांनो. आणि सर्व व्यवस्थित झाल्यानंतर 1 महिना लागतो त्या गोष्टीला. आणि 1 महिना कागदपत्र वगैरे चेकिंग सगळं चांगल्या रीतीने झालं. आणि कोणाचं काय कमी पेशी आहे ते पूर्ण केली. आणि तिथला पण 1 महिना मित्रांनो निघून गेला. आणि आम्ही जाता-जाता पूर्ण जाण्याच्या तयारीत, पूर्ण तिथं पण जाता-जाता एक लास्टची पार्टी होते. आणि आम्हाला तिथून अलविदा केलं जातं. आणि बॅग वगैरे भरून आम्ही गेटच्या बाहेर गेलो, नमस्कार केला, सल्यूट मारला. आणि आम्ही आपल्या सगळ्यांच्या गाठी घेऊन, आपले जे मेजर आहेत आपले संघ जॉइन झालेले आणि रिटायर झालेले सर्वजण तिथे भेटले मित्रांनो. आणि जे जवळ-जवळ मला वाटतंय 15 वर्षापूर्वी, जे 13-14 वर्षापूर्वी भेटले होते, ते तिथं रेकॉर्ड ऑफिसमध्ये भेटले. आमच्या युनिट म्हणजे ह्याच्यामधले आमच्या रिक्रुटिव्ह प्लाटूनचे जे आपले मित्र आहेत, ते भेटल्यानंतर एवढा आनंद होतो ना मित्रांनो, एवढा आनंद झाला होता की काय बोलू शकत नाही. आणि ते पण भेटले. आणि त्यांना पण पुन्हा मग आम्ही चला, त्यांच्या पण गाठी घेऊन आम्ही आमच्या घरच्या दिशेनं निघालो. आणि घरी 17 वर्ष पूर्ण झालेत म्हणून घरच्यांनी प्रोग्राम वगैरे मस्तपैकी ठेवला होता. आणि मला वाटतंय माझ्या मुलीचा पण वाढदिवसच होता त्या दिवशी नेमका. आणि मुलीचा पण वाढदिवस होता. आणि जानेवारीचा महिना होता. आणि मी 31 जानेवारीला रिटायर झालो 2020 साली मित्रांनो. आणि संध्याकाळी मी बॅग घेऊन मला वाटतंय एक 7च्या टायमिंगला पोहोचलो असेल घरी, रूमवरती सातारमध्ये पोहोचलो. आणि
माझा भाऊ, मेहुणं आणि सर्व घरातले आई वगैरे सगळे पोहोचले होते आणि त्यांनी मस्तपैकी असे फुलं वगैरे हातरून प्रोग्राम मस्तपैकी केला होता. आणि मग माझा पण तिथं केक कापला गेला आणि मुलीचा पण संगच आम्ही केक कापला. आणि आपला म्हणजे 17 वर्ष पूर्ण केलेत म्हणून आपला तिथं सत्कार वगैरे झाला. आणि पूर्ण म्हणजे 17 वर्ष पूर्ण करून मग रिटायर झालो. आणि मला वाटतंय एकच किती मला वाटतंय 7-8 नाही 1 महिना झाला असेल. 1 महिना पण नव्हता झाला. 20 दिवस ते 25 दिवस झाले. डॉक्युमेंटची कारवाई वगैरे मी केली रेकॉर्ड आपल्या जिल्हा सैनिक बोर्डमध्ये. आणि अ, कागदपत्रांची वगैरे पूर्तता करून सगळं आय कार्ड वगैरे बनवून सगळं माझं झालं. आणि खतरनाक असा रोग आला. तुम्हाला सगळ्यांनीच माहीत आहे. खतरनाक असा रोग आला कोरोना. आणि कोरोना चालू झाला. आम्ही पोहोचलो 2020 मध्ये आणि कोरोना चालू झाला फेब्रुवारीमध्येच मला वाटते काहीतरी तारीख माझ्या लक्षात येईना. पण फेब्रुवारीमध्ये जास्त तिची हे चालू झालं कोरोना चालू झाला. आणि कागदपत्र वगैरे सर्व झालं होतं. आणि कोरोना जसा चालू झाला घरातून बाहेर निघायचं नाही अशी सिस्टम निघली. अरे बापरे म्हणलं काय राहावं. आणि घरचे म्हणायला लागले काय तुझा पाय गुण आहे, काय माणूस आहे तू. तो आला आणि कोरोना चालू झाला. काय करणार पण ह्या रोगाला काय करू शकत नाही आपण. आणि अक्षरशः तुम्हाला माहितीच आहे जवळजवळची मित्रमंडळी आणि असा माहोल तयार झाला की म्हणतात ना मला असं वाटायला लागलं की आर्मीमध्ये 17 वर्ष काढले आणि तिथून निष्ठून आलो आणि इथं इथं आपलं काय होतंय का काय असं वाटायला लागलं. कारण की काय कोरोना असा स्थिती होती की कोणाला कोरोना होईल आणि म्हणजे टपक्यान जाईल काय सांगू शकत नाही. आणि अशी स्थितीच होती त्यावेळेस. आणि जवळची आपल्या एकदम क्लोज मधली माझा भाऊ पण त्या कोरोनामध्ये गेला मित्रांनो. मावस भाऊ गेला. त्याच्यानंतर चुलत भाऊ गेला. आणि त्यांचे वय पण कमी होते मित्रांनो. माझ्या एवढेच वय होते त्यावेळेस. आणि 38-39 वर्षाचं काही वय आहे का. आणि त्या कोरोनामध्ये ते म्हणजे स्वर्गवासी झाले मित्रांनो. आणि जवळचे लोक पण कितीतरी लोक वारले गेले म्हणजे आणि त्या कोरोनामध्ये. आणि अशी परिस्थिती झाली होती की खूप बिकट परिस्थिती झाली. जवळजवळ 8-9 महिने मित्रांनो 8-9 महिने घरातच काढायचं होतं. आणि डोक्यात एक विचार आला घरात बसून काय करायचं म्हणून त्यावेळेस बघा टिकटॉक होता मित्रांनो. आणि खरं जी परिस्थिती आहे ना तेच मी मांडत आहे मित्रांनो. असं वेगळं काही मी सांगत नाही. आणि मग टिकटॉक वगैरे होता. आणि टिकटॉक चालू होतं आणि मग माझ्या मनात आलं मी टिकटॉकचं चला व्हिडिओ तयार करतो. आणि जवळजवळ टिकटॉक मला वाटतं 2-3 1-1.5 हजार माझं व्हिडिओ होतं. आणि सबस्क्रायबर पण चांगले झाले होते. आणि मोटिवेट चांगलं झालं होतं. माझा चॅनल चांगला झाला होता जवळजवळ 8-9 महिने. आणि तिची स्थिती जरा बदलली होती. काय झालं चांगलं चाललं होतं आणि कोरोनानं डोकं वर काढलं होतं आणि लोक पण जायला लागली होती भरपूर. म्हणून घरातनं बाहेर निघायचं नाही म्हणून एक साधन चाललं होतं की टिकटॉक. आणि व्हिडिओ बनवायचं टाकायचं, व्हिडिओ बनवायचं, खायचं प्यायचं टाकायचं, निवांत घरी राहायचं 8-9 महिने त्याच्यातच निघून गेलं. आणि मला मित्रमंडळी म्हणायला लागले की बाबा काय चाललंय तुझं, काय ह्याच्यावरच टिकटॉकवरच चालणार आहे का तुझं, जॉब वगैरे करणार नाही का काय नाही. आता जॉब तरी कुठनं करणार, कुठनं काय बघणार, कारण की कोरोना चालला आहे बाहेरच्या ठिकाणी. त्याच्यानंतर झालं असं की जे भाजप सरकार आलं आणि पाकिस्तानचं का कुठलं होतं ते टिकटॉक बाहेर देशातलं होतं ना, पाकिस्तानचंच होतं मला वाटतंय. तर त्यांना बॅन आणला आणि टिकटॉक एकदमच बंद करून टाकलं. आणि आमच्या शिट्ट्या झाल्या गुल शिट्ट्या गुल झाल्या. कारण की एवढे सबस्क्रायबर वाढले होते आणि एवढे व्हिडिओ तयार केले होते आणि मस्तपैकी व्हिडिओ तयार केले होते. ते सगळं पाण्यात गेलं. आता चला म्हटलं जाऊ द्या, झालं ते झालं. आणि मग मी काय केलं ते 8-9 महिने झाल्यानंतर म्हटलं काहीतरी जॉबचं बघितलं पाहिजे. आणि कोरोना पण थोडा कमी होत गेला मित्रांनो. 8-9 महिने होता जवळजवळ वर्ष 8-9 महिने असं वर्षभर होता. आणि मग घरचं घर परिवार चालला पाहिजे आपल्याला. त्यासाठी मग मी फर्स्ट टायमिंगला
कुपर कंपनीसाठी अप्लाय केला आणि आपले मित्र आहेत जाधव म्हणून, जाधव मेजर आणि आपल्या वरच राहतात सोसायटीमध्ये. त्यांनी ते आणि मी संग गेलो आणि त्यांनी पण रिक्वेस्ट केली माझ्यासाठी आणि मी पण गेलो आणि त्याच्यानंतर माजीन साहेबांची ओळख करून दिली आणि जागा निघल्या की सांगा म्हणलं आणि मला वाटतं एक 7-8 दिवसातच पुन्हा जागा निघाल्या कुपरसाठी आणि त्यावेळेस मला वाटतं पेमेंट पण जास्त नव्हतं मित्रांनो. 2020चं लास्ट असेल मला वाटतंय. नोव्हेंबर-डिसेंबर महिना असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मी कुपरसाठी अप्लाय केल्यानंतर काय झालं, काय नाही झालं, मी पुढच्या 21व्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेन आणि व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तोपर्यंत तुम्हाला जय हिंद, जय भारत.